नमस्कार. रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत लाडकी बहीण योजना. 50 लाख लाडक्या बहिणी अपात्र, पात्र महिलांची यादी पहा. लाडकी बहीण योजनेचा मोठ्या प्रमाणात महिलांना आर्थिक लाभ मिळत असताना सरकारने या योजनेसाठी एक नवीन ॲक्शन प्लॅन तयार केला आहे. या अंतर्गत सरकार आता लाखो महिलांना या योजनेतून बाहेर काढून त्यांना अपात्र ठरवण्याची तयारी करत आहे. राज्यभरात सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या अर्जांची पुन्हा एकदा पडताळणी सुरू केली आहे. यासाठी नवीन निकष लागू केले गेले आहेत, ज्यामुळे अनेक महिलांना योजनेतून बाहेर काढले जाऊ शकते. या निकषांमध्ये मुख्यतः खालील बाबींचा समावेश आहे. महिलांच्या नावावर 5 एकरपेक्षा जास्त शेती असल्यास महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही. जर महिला शासकीय नोकरीत असेल तर तिला योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या महिलांच्या नावावर 4 चाकी वाहन असेल त्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच पती किंवा सासऱ्याच्या नावावर 4 चाकी वाहन असल्यास अशा महिलांनाही योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या महिलांना इन्कम टॅक्स भरावा लागतो त्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही. या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी महिला व बालविकास विभागाने घेतली आहे. यानुसार अंगणवाडी सेविकांना घराघरात जाऊन लाभार्थी महिलांची तपासणी करण्याची जबाबदारी दिली आहे. त्यात महिलांचे उत्पन्न, इन्कम टॅक्स, 4 चाकी वाहनाची मालकी आणि इतर निकषांची पडताळणी केली जात आहे. लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय योजना ठरली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात ही योजना सुरू केली होती. योजनेत महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात होते, ज्यामुळे महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा झाला. नवीन निकष लागू केल्याने अनेक महिलांना या योजनेतून बाहेर काढले जाण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने योजनेच्या लाभार्थींच्या यादीतील महिलांची पडताळणी सुरू केली आहे आणि त्यातल्या अपात्र महिलांना योजनेचा लाभ रोखण्यात येत आहे. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल आणि तुमच्यावर काही आरोप होणार असतील तर तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपली स्थिती तपासू शकता. अधिकृत वेबसाईट https://ladkibahin.maharashtra.gov.in. यामुळे राज्य सरकार योजनेच्या आर्थिक बोजावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे आणि योग्य लाभार्थ्यांना योजनेचा फायदा मिळवून देण्याचे ध्येय ठेवत आहे. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.